नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात सगळ्यांची आवडती आणि तिखट चटपटीत आणि एकदम झणझणीत कैरीची चटणी. चला तर सुरुवात करूया. ही आहे ताजी कैरी आणि सोबत कांदा. या दोन्हीमुळे चटणीला येतो जबरदस्त स्वाद. सर्वप्रथम कैरीची साल काढून घेऊया आपण. मी ऑलरेडी साल काढून घेतलेली आहे त्याची. आता कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. एका कढईमध्ये शेंगदाणे छान सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया आपण. त्याला हलवत राहायचं आणि सोनेरी रंग आले की ते आपण काढून घेऊया. हे बघा शेंगदाणे छान भाजून तयार झाले आहेत. आता हे शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकून थोडे जाडसर वाटून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही मी जाडसर वाटून घेतलेले आहे शेंगदाणे. एका साईडला आता मी खलबत्त्यात 2 चमचे जिरे टाकून त्याची बारीक पावडर करून घेऊया. आता मिक्सरमध्ये कैरी टाकूया आणि छान बारीक वाटून घेऊया. मिक्सर जारमध्ये मी कैरीचे फोडी टाकून घेतले आणि त्यामध्ये 7-8 लसूणच्या पाकळ्या पण टाकून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता मी ह्या पद्धतीने कैरी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. तर त्यामध्ये तयार केलेली जिरे पावडर त्यात घालूया आणि शेंगदाण्याचं वाटण पण टाकून घेऊया त्यामध्ये आणि त्यात बारीक चिरलेला कांदा घालूया. चवीनुसार लाल तिखट 2 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे. आपल्या चवीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो लाल तिखट आणि मीठ टाकून घेऊया. आता हे सगळं छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर तुम्ही इथं बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे आपल्या चटणीला. मी कांदा थोडासा जाडसरच ठेवलेला आहे कारण की जाडसर कांद्याने आपल्या चटणीला सुपर चव येते. शेवटी ताजी कोथिंबीर घालून सजवूया. तर मित्रांनो आपली झणझणीत कैरीची चटणी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.